टोफूची टोफूला टोफूची भाजी बनवली, रस्सा भाजी. मी मसाल्याचं वाटण केलंय. हा बघा टोफू अगोदर घ्यायचा आणि ह्याला हळद मीठ मिरची थोडं मसाला लावून ठेवायचा त्याला थोडा वेळ. टोफूला हा सोयाबीनपासून बनतो टोफू. खायला एकदम पौष्टिक आहे आणि शाकाहारी माणसे जे पण आहेत ना त्यांच्यासाठी टोफू हा एकदम चांगला स्रोत आहे प्रोटीनचा. टोफूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. हे बघा कढईमध्ये मी तेल टाकले आणि त्याच्यामध्ये मी टोफू फ्राय करते. सुरुवातीला टोफू फ्राय करून घेतल्यानंतर मग मी मसाला तयार केला आहे, वाटण केले. कांदा, अद्रक, टोमॅटो, लसूण, सुकं खोबरं घेतले. त्याचबरोबर मी हे घेतले, काजू घेतले आणि त्याचं एक सुकं वाटण तयार केले. आता हे थोडेसे तळून काढायचेत टोफू, म्हणजे छान लागतात. बिलकुल पनीरसारखंच लागतं हे खायला. खूप छान मस्त भाजी बनते. तुम्ही पण एकदा बघून. हे बघा मी मसाला वाटला आहे आणि ते फ्राय केले त्याला तेल सुटेपर्यंत. आणि आता मी टाकते हळद पावडर, धने, मिरची त्याच्यामध्ये आणि मिक्स केलं आणि त्याला भाजले चांगलं. त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं. मसाला जेवढा चांगला भाजेल ना तेवढी भाजी बेस्ट बनते. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलंय त्याला. आणि मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत आपण, टोफू टाकणार आहोत. फ्राय केलेले टोफू टाकले त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी टाकून त्याचा रस्सा बनवला आणि त्याला एक उकळी येऊ दिले. टोफू एवढं फ्राय केल्यानंतर जास्त भाजायची जरूरत नाही, फ्राय करायची जरूरत नाही. आणि गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि उकळलं. हे बघा भाजी मस्त दिसते, एकदम तरीदार. दिसायला पण चटपटीत आहे, आणखी खायला पण पौष्टिक आहे. टोफूची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि मी टोफू तुम्हाला बनवून दाखवते, सांगा मला कसं बनवतात टोफू.